राज्याच्या मंत्रिमंडळात पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची वर्णी लागली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके सर आपल्यासोबत आहेत। सर, पुन्हा एकदा ओबीसी चेहऱ्याला मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं, आपण कशा पद्धतीने स्वागत करा? मी पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं आभार व्यक्त करतो की मंत्रिमंडळामध्ये ओबीसीच्या बाजूनं ठामपणे भूमिका व्यक्त करणाऱ्या माणसाची मंत्रिमंडळामध्ये नियुक्ती केलेली आहे। खरं तर ह्या आमच्या ओबीसीच्या चळवळीला ही आवश्यकता होती। आम्ही अस्वस्थ होतो खूप दिवसापासून, कारण पंचायत राजमधलं रिझर्वेशन आज कमालीचं धोक्यात आहे। सन्माननीय न्यायालयानं ओबीसीचं पंचायत राजमधलं आरक्षण सस्टेन जरी केलं असलं तरी बोगस कुणबी प्रमाणपत्राच्या द्वारे आज ज्या पंचायत राजमधल्या निवडणुका होत आहेत, नगरपालिकांमधल्या निवडणुका होत आहेत, तिथं आज जो खरा ओबीसी आहे, जो मायक्रो ओबीसी आहे, जो बलुता आलुता आहे, ज्याच्या बाबतीमध्ये सोशली डिस्क्रिमिनेशन झालं आहे, ती माणसं यांच्या तुलनेमध्ये टिकणार नाही आहेत। त्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाचं, घटनात्मक आरक्षणाच्या 3 तेरा या महाराष्ट्रात वाजलेले आहेत आणि ही लढाई आम्ही लढत आहोत। त्यासाठी आम्ही नांदेड ते मुंबईला लाँग मार्च काढत आहोत, ओबीसींना एकत्रित करत आहोत। ओबीसीनी ओबीसीला मतदान केलं गेलं पाहिजे यासाठी आम्ही काम करत आहोत। आणि हे काम करत असताना, ही चळवळ लढत असताना एक आपला माणूस महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये असणं आवश्यक होतं आणि त्यांचा समावेश झालेला आहे। मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा आभार व्यक्त करतो। खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि असं देखील म्हणलं जातं की स्थानिक स्वराज्य निवडणुका डोळ्याच्या समोर ठेवून हे निवड केली गेली, कारण विधानसभेचा निकाल ताजा आहे। अजितदादा पवार या महाराष्ट्रातले धूर्त राजकारणी आहेत, त्यामुळं त्यांना छगनरावजी भुजबळांना बाहेर ठेवणं आणि धनंजय मुंडेंना बाहेर ठेवणं हे त्यांना परवडणारं नव्हतं। त्यामुळं एक धूर्त राजकारणी जो निर्णय घेतो त्या पद्धतीने त्यांनी निर्णय घेतलेला आहे। त्यांच्या निर्णयाच्या बाबतीमध्ये त्यांनी ठाम राहावं, आम्ही त्याचं स्वागत करत आहोत। हे पटतंय आपल्याला म्हणणं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर ठेवून निश्चित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये ओबीसी कमालीचा एकवटलेला आहे, हे त्यांना माहिती आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निकालामध्ये भले भले संस्थांचे सर्वे हे माहितीच्या विरोधामध्ये होते। या महाराष्ट्रामधल्या ओबीसीनी माहितीच्या बाजूनं ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली। भाजपनं कधीही सर्वे करावा की ओबीसीच्या वाड्यावरती, तांड्यावरती, वस्त्यांवरती, मोहल्ल्यामध्ये कुणाला मतदान झालं, एक सर्वे करावा। त्यामुळं ओबीसीला जी माणसं टाळतील, इग्नोर करतील, त्या माणसांना ओबीसी करारा जवाब देतील। धनंजय मुंडेंचा राजीनामा काही महिन्यांपूर्वी झाला, त्यांचं कक्ष बंद होतात, ते कक्ष पुन्हा आज उघडण्यात आलेलं आहे। असं म्हटलं जातं की धनंजय मुंडेंची रिप्लेसमेंट म्हणून छगन भुजबळ आले। मला तसं वाटत नाही। भुजबळांचं वेगळं कर्तृत्व आहे, वेगळी छबी आहे, मांडणी आहे, अभ्यास आहे। धनंजय मुंडेंचं वेगळं पोटेन्शियल आहे आणि छगनरावजी भुजबळांना रिप्लेस वगैरे नाही, ते काय कुठून आभाळातून नाही पडलेले। महाराष्ट्राच्या राजकारणात 25-30 वर्ष झाले ते काम करत आहेत आणि उद्या धनंजय मुंडे सुद्धा आतमध्ये असतील, हे मी जबाबदारीनं सांगतो। धनंजय मुंडे पुन्हा येतच नाही काय ते आरोपी आहेत, कुठल्या FIR मध्ये त्यांचं नाव आहे, काय अडचण आहे? कुणीतरी आरोप करायचे म्हणून त्यांना एक नैतिकता म्हणून राजीनामा द्यावा लागलेला आहे। काही दिवसांनी धनंजय मुंडे सुद्धा आतमध्ये असतील। काल तुम्ही आणखी एक दावे केलेले होते, सुप्रियाताई असतील, जयंतराव असतील, रोहित पवार असतील, हे देखील मंत्रिमंडळात दिसतील। मी महाराष्ट्रातल्या जनतेला जबाबदारीनं सांगू इच्छितो, शरदचंद्रजी पवार आणि अजितदादा पवार हे कधीही वेगळे नव्हते, ते नेहमी एकच होते। पहाटेचा शपथविधी असो की आत्ताचा शपथविधी असो, कारण पवार फॅमिली सत्तेशिवाय जगू शकत नाही। सत्तेतून पैसा आणि पैशातून परत सत्ता। कुठली पवार फॅमिलीनं कुठली सामाजिक चळवळ, लढाई, प्रश्न, कोणतं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये केलं तेवढं मला एक उदाहरण सांगा। त्यामुळं पवार फॅमिली सत्तेच्या बाहेर कधीही राहू शकत नाही। आता भुजबळ साहेबांचा शपथविधी झालेला आहे। येत्या काही दिवसामध्ये माननीय जयंतराव पाटील, माननीय रोहितदादा पवार, केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये सुप्रियाताई सुळे निश्चित दिसतील। वेट अँड वॉच। अंजलीताई दमाने असं म्हणतात की ज्यांच्यावरती त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले, छगन भुजबळ असतील, मुंडे असतील, ते सगळे मंत्रिमंडळात गेले। मग आरोपच केलेत ना, आरोप सिद्ध वगैरे झालेत का? अजितदादा पवारांवरती आरोप करणाऱ्या अंजलीताई दमानिया, काय झालं त्या आरोपांचं पुढं? अजितदादा पवार तर उपमुख्यमंत्री आहेत, त्यामुळे त्या आरोप करत राहतील। आरोप प्रूव्ह झाला पाहिजे ना। एखाद्यावरती एखादा गुन्हा साबित झाला तर तो आरोपी। तुम्ही कसं म्हणणार आरोपी? परत जनतेतून निवडून आलेले हे लोकनियुक्त प्रतिनिधी आहेत, हे राजकारण आहे। अंजलीताई दमानिया यांचा पोट भरण्याचा व्यवसाय आहे आणि का बरं? 1-2 प्रकरणातच अंजलीताई दमानिया वर्षभर बोलतात, बाकीच्या प्रकरणावर अजिबात बोलत नाहीत।
कसं काय हे काय काय गौडबंगाल आहे हे कळायला पाहिजे. मुंडे दिसले की चालू, भुजबळ दिसले की चालू, बाकीचं काय? महाराष्ट्रात प्रकरणं घडत नाहीत, जाणीवपूर्वक करता. प्रश्नच नाही, ठरलेला आहे. त्यामुळं एखाद्या खेळण्याला चावी दिली की ते खेळणं चालतं आणि ते चावी संपली की ते थांबतं, तसा प्रकार आहे हा. मनोज जरांगे पाटलांनी देखील टीका केली आहे, जातीयवादी माणसाला याच्यावरती निवडी गेलेली आहेत अशा हे पद्धतीने. बघा, 400 जातीची बाजू घेणारा माणूस जातीयवादी आणि एका जातीची बाजू असंविधानिक पद्धतीनं शिवराळ भाषेमध्ये लोकनियुक्त सरकारचा आदर न करता मुख्यमंत्र्याला शिवाय देतात. हे तर काय घेऊन बसलाय तुम्ही? नाही, खूप मोठे महान संत आहेत ते. लोकनियुक्त मुख्यमंत्र्याला शिव्या देणं, मुख्यमंत्र्याला एकट्याला शिव्या नाही, त्या महाराष्ट्राच्या 12-13 करोड जनतेला त्यांनी निवडून दिलेल्या मुख्यमंत्र्याला शिव्या देता म्हणजे महाराष्ट्राच्या जनमताचा तुम्ही अनादर करता, लोकशाही मानत नाही तुम्ही. ते कळलं तर हो, काय बोलावं? अजित पवारांना परिणाम भोगावे लागतील असं ते म्हणतात. काय बघावे, विधानसभेला भोगलेत ना, ते उपमुख्यमंत्री झालेत आणि तुमची माणसं घरी बसलेत. टोपे, पृथ्वीराज चव्हाण, कुठं आहेत ती माणसं? त्यामुळं काय भोगावं लागत नाही. इथं जनता आहे, लोकशाही, इथं काय झुंडशाही मारामारी करायची आहे का? विषय असा आहे, लोकभावनेचा, लोकशाहीचा, संविधानाचा आदर करावा, थोडासा अभ्यास वाढवावा त्यांनी. शेवटचा प्रश्न आहे सर, खरं तर राष्ट्रवादी दोन्ही एकत्रित येण्याच्या चर्चा तुम्ही आता सांगितलं आहे, सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. अनेक गोष्टी राजकारणात घडतात, ज्यांचं मंत्रिपद नव्हतं त्यांना मंत्रिपद मिळालं. शिवसेनेचं काय? शिवसेनेबद्दल सहानुभूती वाटते. बाळासाहेब ठाकरेंचा भाषण मी स्वतः ऐकलेले आहेत विद्यार्थी दशेत. वाईट या गोष्टीचं वाटतं की महाराष्ट्रामध्ये ज्या शिवसेनेला जातीयवादी म्हणून हिणवलं गेलं, त्याच शिवसेनेनं महाराष्ट्रातल्या मायक्रोतल्या मायक्रो घटकाला न्याय देण्याचं काम कुणी केलं असेल तर ते बाळासाहेब ठाकरेंनी केलं. एका बुरडाचा माणूस खासदार बनवला, एका परटाचा माणूस आमदार मंत्री बनवला, मग आगरी, कोळी, भंडारी, तेली, तांबोळी. शिवसेना म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता होती. काय ते शरदचंद्रजी पवारांच्या नादाला लागले आणि बिचारे 70-75 वरनं 17-18 येऊन बसले. कधी करणार आहेत आत्मचिंतन? कधी महाराष्ट्राच्या गावगाड्यामध्ये 18 पगड जातींना काय वाटतं ह्याचं कधी आत्मचिंतन होणार आहे की नाही होणार आहे? आता बाळासाहेब तर परत नाही येऊ शकत. त्यामुळं उद्धव साहेबांनी ओबीसीबद्दल ठाम भूमिका घ्यावी. ते बाजूने पण भूमिका घेत नाहीत आणि विरोधात पण भूमिका घेत नाहीत. काय झालं? 17-18 वर आले हो. कोणामुळे? त्यांना माहिती आहे ना, ओबीसी बांधवांच्या बाजूनं ज्या माणसांनी बाजूनं अथवा विरोधात ओबीसीची लाईन सोडायला नको होती. सामान्य माणसांचं ऐकायला हवं होतं. महाराष्ट्राचा नूर काय आहे, महाराष्ट्राचं जनमत काय आहे, थोडा तरी अभ्यास करायला पाहिजे होता. आम्ही हात जोडून विनंत्या केल्या की महाराष्ट्रामधला ओबीसी अडचणीत आहे, बोलायला तयार नाहीत. 17-18 वर संख्या येऊन बसलेले आहे. आणि संजय राऊतांच्या व्यतिरिक्त दुसरा एखादा प्रवक्ता, चांगला गावगाड्यातला प्रवक्ता, ज्याला महाराष्ट्राचा ग्रामीण भाग माहिती आहे, ज्याला महाराष्ट्राचा गावगाडा माहिती आहे, असा एखादा प्रवक्ता उद्धव साहेबांनी नेमावा अशी माझी एक विनंती आहे उद्धव साहेबांना. मी सल्ला देणं एवढा मोठा नाही, पण विनंती आहे माझी त्यांना. प्राध्यापक लक्ष्मण हाके, खरं तर जे काही राजकीय घडामोडी घडत आहेत, मंत्रिमंडळातला छगन भुजबळांचा समावेश असेल किंवा ओबीसींबद्दलच्या ज्या भूमिका आहेत त्या रोखठोकपणे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी या ठिकाणी मांडतात. कॅमेरा पर्सन अयुब कागदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.